ये रे पैसा या मराठी सिनेमाच्या टीमनं अमिताभ बच्चन यांची भेट घेतली, जिथे स्टारकास्टनं बिग बीन सोबत क्वालिटी टाइम स्पेंड केला. परंतु ये रे पैसाच्या बबलीकडे म्हणजेच तेजस्विनी पंडितकडे बिग बीन साठी एक खास गोष्ट दाखवण्यासारखी होती. तेजस्विनी पंडितनं आपल्या आईचा एक व्हिडिओ बिग बींना दाखवला आणि हा व्हिडिओ देखील खास होता, कारण या व्हिडिओमध्ये तेजस्विनीच्या आईंसोबत म्हणजेच ज्योती चांदेकरांसोबत दस्तूर खुद्द अमिताभ बच्चन होते. 1972 साली प्रदर्शित झालेल्या BR इशारा दिग्दर्शित एक नजर या चित्रपटात ज्योती चांदेकर यांनी अमिताभ बच्चन यांच्या सावत्र आईची भूमिका साकारली होती आणि त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं 16 वर्ष. तेजस्विनी पंडितनं बिग बीन सोबतच्या या भेटीत एक नजर या चित्रपटातील एक व्हिडिओ त्यांना दाखवला, ज्यात ज्योती चांदेकर आणि अमिताभ बच्चन यांचं संभाषण असलेलं दृश्य आहे. हाय बेटा. माताजी, आपकी बेटी अभी अभी गई. मुझे मालूम है, जाने दो उसको. ओहो, बड़ी गर्मी हो रही है, फ्रिज में बियर भी नहीं है. 2-4 बोतलें मंगवा दो ना. अभी मंगवाता. थैंक यू. ही व्हिडिओ क्लिप स्वतः ज्योती चांदेकर यांनी आपल्या सोशल मीडियावरही पोस्ट केली आहे. स्वतःच्या आईचा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांना दाखवणं आणि त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येईल हे पाहणं ही सगळी इव्हेंट वर्णन करण्यासारखी आहे. याबाबत तेजस्विनी म्हणते, मी हे फार आधीच प्लॅन केलं होतं की जेव्हा मी अमिताभजींना भेटीन तेव्हा मी त्यांना माझ्या आईसोबतचा त्यांचा हा व्हिडिओ नक्की दाखवणार. माझ्या आईची पण ही खूप इच्छा होती, पण त्यांना भेटायला जाताना मी थोडी नर्वस होते. बिग बीनकडे एवढा वेळ असेल का? इतके मोठे कलाकार, किती लोक त्यांना भेटत असतील. माझा हा व्हिडिओ पाहण्यात त्यांना कितपत रस असेल मला माहित नव्हतं. म्हणून मी तिथे पोहोचल्यावर ये रे पैसा बाबतची चर्चा करून झाल्यावर त्यांची परवानगी घेतली आणि मग त्यांना हा व्हिडिओ दाखवला. माझ्या आईसोबत त्यांनी एका चित्रपटात काम केलंय हे मी सांगितल्यावर त्यांना कौतुक वाटलं. त्यांना चित्रपटाचं नाव आठवत नव्हतं, पण हा एक सुंदर नॉस्टॅल्जिया दिल्याबद्दल त्यांनी मला धन्यवाद म्हटलं. तसंच तेजस्विनी पुढे म्हणाली, मी त्यांना हे सांगितलं की माझे बाबा सुद्धा तुमचे खूप मोठे फॅन होते. जेव्हा कुली चित्रपटाच्या शूटिंग वेळेस तुमचं मेजर ऍक्सिडेंट झालेलं तेव्हा माझ्या बाबांनी सिद्धिविनायकाकडे साकडं घातलेलं आणि तुम्ही बरे झालात तसे बाबा चालत सिद्धिविनायकला देखील गेलेले आणि सोन्याच्या दुर्वा गणपतीला अर्पण केल्या होत्या. आमची तेव्हा सोन्याच्या दुर्वा घेण्या इतकी आर्थिक परिस्थिती नव्हती, पण बाबा तुमचे खरंच फार मोठे फॅन होते. त्यांना हे ऐकून फार कौतुक आणि समाधान वाटलं. तेजस्विनी पंडित आणि अमिताभ बच्चन यांच्या अनोख्या भेटीबद्दलचे व्ह्यूज आपण नक्की पोस्ट करा या व्हिडिओच्या खाली असलेल्या कमेंट सेक्शन मध्ये. आणि मराठी एंटरटेनमेंट वर्ल्ड मधील लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करत रहा फक्त मराठी शोबस.